श्री स्वामी समर्थ भक्तांनो, संकटात आहात का? रोज देवाकडे एकच प्रार्थना करता का? स्वामी, आता माझं संकट दूर करा. रात्रभर झोप लागत नाही, मनात भीती, कामात अडथळे, घरात तणाव, कितीही प्रयत्न केले तरी काहीतरी बिनसतंच. जर तुमच्याही आयुष्यात असंच चाललं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अशी प्रार्थना करणार आहे जी आजच्या घडीला कदाचित तुमच्या मनाला सर्वात जास्त गरज आहे. आज आपण श्री स्वामी समर्थांचा दुसरा संकटमोचक मंत्र 108 वेळा म्हणणार आहोत. हा मंत्र श्रद्धेने आणि शांत मनाने जपल्याने मनाला धैर्य, स्थैर्य आणि स्वामींच्या स्मरणात राहण्याची प्रेरणा मिळते. आता काही क्षण डोळे बंद करा. स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप मनात आणा. तुमची सर्व दुःखे, चिंता, काळजी त्यांच्या चरणी अर्पण करा. भक्तांनो, सगळं टेन्शन, तुमचं संकट सगळं स्वामींवर सोडा आणि चला तर मग पूर्ण श्रद्धेने 108 वेळा मंत्र म्हणूया. ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय संकटहराय नमः। तर भक्तांनो, आता आपला 108 वेळा जप म्हणून पूर्ण झालेला आहे। तर भक्तांनो, हा मंत्र दररोज तुम्ही नक्की ऐका, कारण हा मंत्र ऐकल्यानंतर तुमचे मन शांत होईल आणि स्वामी समर्थांच्या कृपेने संकट हळूहळू कमी होऊ लागतील। तर भक्तांनो, मी तुम्हाला आता स्वामी समर्थांच्या चरणी एक छोटीशी प्रार्थना करणार आहे। हे श्री स्वामी समर्था, ज्याने हा मंत्र श्रद्धेने ऐकला किंवा म्हटला आहे त्यांच्या मनाला धीर द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या आणि प्रत्येक संकटाला सामोरे जाण्याची शक्ती द्या। भक्तांनो, मी स्वामी समर्थांच्या चरणी सर्व माझ्या स्वामी भक्तांसाठी ही एक छोटीशी प्रार्थना मनापासून केलेली आहे आणि मला विश्वास आहे की ही प्रार्थना स्वामी समर्थांपर्यंत नक्की पोहोचेल आणि तुमचं जे काही दुःख आहे, संकट आहे, ते नक्कीच ते हळूहळू दूर करतील आणि तुम्ही देखील रोज हा मंत्र मोबाईलवर लावून ठेवा आणि रोज ऐकत जा, म्हणजे स्वामी समर्थांची कृपा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल। भक्तांनो, जर हा जप ऐकल्यावर तुमच्या मनाला थोडीही शांतता मिळाली असेल तर उद्याही याच वेळी स्वामींचे नामस्मरण नक्की ऐका, कारण जास्तीत जास्त मी स्वामींचे नामस्मरणाचे व्हिडिओ देखील टाकत असते। स्वामींचे नाव म्हणजे आशा, धैर्य आणि स्वामींचे नाव म्हणजे मनाला मिळणारी शांती। तर भक्तांनो, या व्हिडिओला लाईक करा। हा व्हिडिओ ज्यांना खरंच लोक दुःखात आहेत, तुमचे मित्र परिवार किंवा नातेवाईक, त्यांना नक्की शेअर करा कारण त्यांनाही स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळेल। तर भक्तांनो, या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।